मोहाचोडी बी संघाकडून पाहतोय भाऊ नसीम, शमीम, महेश राठोड, विनायक बिडकर सर, योगेश, त्याच्यानंतर आपण पाहतोय चई, करण, करण, कपिल, किरण, अजून कोण आहे, मनीष, आणि सर्वात मोठा प्लेयर म्हणजे नसीम. हा, नसीम म्हटलं की स्लिप मधला खूप महत्त्वाचा प्लेयर आहे दादा. स्लिपमध्ये अनेक कारनामे त्यांनी केलेले आहेत. आणि विनायक बिडकर सर मनापासून खुश आहे, कारण बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा विनायक बिडकर सर आपण मैदानात खेळताना दिसतील. आणि जरूर आपण विनायकजी बिडकर सर आपण पाहतोय आता संघ या ठिकाणी खेळताना दिसेल. समोर आहे मिताश 11 नौजवान पाषाण संघ आहे, ज्यांनी या मैदानावरची प्रत्येक स्पर्धेमध्ये आपला क्रमांक शाबूत ठेवला आहे. तो संघ आपण पाहतो या ठिकाणी खेळताना दिसतोय. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय फलंदाज मनीष, नॉन स्ट्राईकला आहे दिनेश राठोड अर्थात भाऊ. कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये सर्वाधिक लांब षटकार मारणारा खेळाडू म्हणून ज्याचं नाव अनेक वर्षे घेतलं होतं. जयवंत पाटील यांच्याकडून 2 विकेटसाठी 500 रुपयाचा पारितोषिक. दुकान खुली नाही, गिराईक आ गए. लगेच पारितोषिक लागलं. अजय विषय, किशोर विषय, नितीन विषय या पण व्यासपीठावरती आपल्या मनापासून हार्दिक स्वागत. पहिला चेंडू, ऋतिकचा पहिला चेंडू आपण पाहिला गेलं, चांगला चेंडू बागपोटी ढकलला गेला. सूरज कोंडिलकर आपण व्यासपीठावरती यायचे. सूरज कोंडिलकर आपण व्यासपीठावरती यायचे. पहिला चेंडू निर्धाव आपण या ठिकाणी पाहतोय. दुसरा चेंडू, ऋतिक गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय. इथे चांगला चेंडू बाहेर निघाला, चेंडूला बॅटला भर झाला, बॅटची कडा घेतली एसटीच्या पाठीमागे. कोणत्या प्रकारची चुकी नाही, फलंदाज बाद. पहिला झटका, पहिला गडी गारत, पहिल्या विकेटचं पतन. पहिला फलंदाज झाला भाऊच्या स्वरूपात बाद. झटका क्रमांक 1 झटका दिला गेलाय तो मोहाचवाडी संघाला. तो फलंदाज क्रॉस होण्यापूर्वी तुम्हाला मैदानात इंटर व्हायचे, म्हणजे बाउंड्री लाईनच्या मध्ये इंटर व्हायचं, तिथेच क्रॉस व्हायला पाहिजे असं नाही, पण तो क्रॉस होण्यापूर्वी तुम्हाला मैदानात प्रवेश करायचे, बाउंड्री लाईनच्या आतमध्ये जायचे. किरण आपण पाहतो नवीन फलंदाज इथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. विकी पाटील यांनाही विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. विकी पाटील स्टेप आउट केलं या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आपण पाहतो त्या ठिकाणी तैनात. दुसरा विकेट प्राप्त केलाय आणि 500 रुपयाचा पारितोषिक. जयवंत पाटील यांचं जे 2 विकेट जर घेतल्यानंतर पहिल्या ओव्हरला जे 500 रुपयाचा पारितोषिक होतं, ते 500 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी पटकवतो आहे तो ऋतिक विषय.
करण वाघमारे आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये इंटर झालाय क्रमांक 4 वरती आपण पाहतोय. तर ठोंबरे भाऊजी पाचशेने गावचे या ठिकाणी उपस्थित त्यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. सुराज कोंडिलकर आपण खुरमजी नदे यांच्याशी लगेच संपर्क साधायचे. इथे शतरक्षक आपण पाहतो वैभव त्या ठिकाणी पोहोचणार एक हाताने झेल घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला. दुसरी धाव करंच्या खात्यामध्ये 2 धावा संघाच्या खात्यामध्ये धावसंख्या ओपन होते ती 5व्या चेंडूवरती 2 या आकड्यावरती 2 फलंदाज बाद झालेत. बऱ्याच दिवसानंतर आपण पाहतोय भाऊला आज मैदानावरती पाहिलं गेलं. प्रॅक्टिस नाहीये आणि खऱ्या अर्थाने आज एन्जॉयसाठी हा संघ आपण पाहतो या ठिकाणी खेळताना दिसतोय. तर शेवटचा चेंडू डॉट चेंडू निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहिला गेला. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीने 2 बाद 2 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. या ठिकाणी पाहतोय फलंदाज या ठिकाणी त्रिफाला चित झालाय. वैभव अलट गोलंदाजी मार्कवरती आणि पहिल्या चेंडूवरती वैभवने विकेट या ठिकाणी प्राप्त केली. या मैदानावरती कप्पा कप्पा जाणीव असलेला विकेटची जाणीव असलेला खेळाडू आणि या दरम्यान पाहतो मैदानावरती प्रवेश केलाय आहे. आपण पाहतो नवीन फलंदाज विनायक बिडकर सर. अनेक वर्ष ज्या खेळाडूने क्रिकेट गाजवलं त्यांच्या तालमीत अनेक खेळाडू घडले गेले. आज कर्जत टेनिस क्रिकेट नव्हे तर या महाराष्ट्राच्या विश्वामध्ये अनेक असे खेळाडू आहेत जे विनायकजी बिडकर सर यांच्या सोबत खेळले गेलेले आहेत. आज विनायक बिडकर सर मैदानावरती सज्ज होतात. 40+ माध्यमातून आपण पारलीलाही पाहिलं त्यांना खेळताना. इथे पुन्हा एकदा अफलातून चेंडू दांडी गोल केले. बॅक टू बॅक विकेट. दुसरा फलंदाज या षटकामध्ये त्रिफळा चित होतोय. वैभव वराड अफलातून कामगिरी करतोय. विषय यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल. वैभव लगातार 2 विकेट प्राप्त केलेत. आतापर्यंत आपण पाहतो 4 फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानात रवाना झालाय तो शमीम कुरेशी. चांगला चेंडू आपण पाहतो. बॅटर चेंडूचा स्पर्श झाला नाहीये. डॉट चेंडू आपण पाहतो. लगातारचे 3 चेंडू निर्धाव टाकत असताना 2 विकेट प्राप्त केलेत. दोन्ही फलंदाज त्रिफळाचित.
फेरीजरमध्ये चेंडू पाहतोय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न आणि शमीमच्या खात्यात दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. धावफलकावरती जोडली जातील या दोन धावा. धावसंख्या 4 या आकड्यावरती. दुसरा षटक प्रगतीपथावरती आहे. 4 चेंडू झालेत. 5वा चेंडू असेल. हलक्या त्याने ग्लास केला मिड ऑफ फ्रीजरमध्ये. शतरक्षक त्या ठिकाणी सुंदर शतरक्षण त्या ठिकाणी एका धावेवरती समाधान म्हणावं लागेल. धावसंख्या 5 या षटकातले चेंडू झालेत 5. पॉवर प्लेचं शेवटचा चेंडू घेऊन येईल गोलंदाज वैभव. इथे चांगला चेंडू, निर्धाव चेंडू आला गेला. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये धावसंख्या फक्त खर्च झाले ती 4-5. चांगली गोलंदाजी ऋतिक आणि वैभव यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहिली गेली. पुन्हा एकदा ऋतिक आपण पाहतो वैयक्तिक दुसरं सांगित तिसरं षटक घेऊन मैदानावरती होईल सज्ज. इथे आपण पाहतोय शतरक्षक बॅकवर्ड फेरीजरमध्ये एक धाव या ठिकाणी पाहतोय. एका धावेने स्कोर काढला 6 आकड्यावरती. ऋतिक वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक घेऊन मैदानावरती सज्ज झालाय. पॉवर प्लेच्या षटकावरती 2 धावा खर्च केल्या होत्या ऋतिकने. 2 विकेट प्राप्त केले होते. साठी टार्गेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी बाल बचावला फलंदाज शमीम. एक धाव या ठिकाणी घेण्यात आली आणि एका धावेने स्कोर कार्ड 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. इथे शमीमच्या बॅटमधून दमखम अभी बाकी आहे. पिक्चर अभी बाकी आहे दोस्त हे सांगत असताना शमीमच्या बॅटमधून आला बॅकवर्ड स्क्वेअर इतर मधून सीमारेषा पार. रन्स मिळतील 6. इथे आला बेहतरीन षटकार. ऋतिकचा पुढचा चेंडू. डॉट चेंडू पाहिला गेला. स्टंप लेवलनी चेंडू गेला. सरांनी जरूर त्या ठिकाणी सांगितलं. डॉट चेंडू आला. 4 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्या. धावसंख्या स्कोर कार्ड 13 या आकड्यावरती. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज तयार. एज जरूर घेतले. शॉर्ट टर्मचा शतरक्षक डायरेक्ट हिट करतोय आणि डायरेक्ट हिट फलंदाज होतोय धावशीत. करणला माघारी परतावं लागेल. झटका दिला गेला आणखी एक मोहाचेवाडी संघाला.
योगेशला आपण पाहतो मैदानावरती सज्ज झालाय. एक चांगला खेळाडू आहे योगेश. आता मैदानावरती चांगली कामगिरी करावी लागेल. शमीमला ती साथ द्यावी लागेल. समीर आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय योगेश. वाईट चेंडू लाईन चेक केली पण त्याने सांगितलं खराब चेंडू स्क्वेअर मारा. धावसंख्या स्कोर कार्ड 14 या आकड्यावरती. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. अजय विषय या ठिकाणी उपस्थित झालेत. फलंदाज या ठिकाणी धावचित होतोय. माघारी वार्ताला लागेल. शमीनला आणखी एक झटका आपण पाहतो. झटका क्रमांक 6 दिला आहे तो मोहचोडी बी संघाला. नवीन फलंदाज नसीमला आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पंचाच्या डाव्या साईडनी राईट ओव्हर द विकेट मारा. समोर आपण पाहतोय फलंदाज नसीम बॅकफुटवरती गेला. पंच केला चेंडूला. समोर पंच केलाय. डिफेक्सचा कव्हर इथं क्षेत्ररक्षक येऊन चेंडू उचलण्याच्या दरम्यान सिंगल रोटेट झाले आणि सिंगलने धावसंख्या आपण पाहतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 या आकड्यावरती. डॉट चेंडू आपण पाहतोय. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. शेवटचा चेंडू आपण पाहतोय. योगेशचा हा फटका आपण पाहतोय. चांगला फटका होता योगेशचा. जेल ड्रॉप झाला आणि चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषा पलीकडे. रन्स मिळतील 6. इथे आला योगेशच्या बॅटमधून महत्वपूर्ण षटकार. कट केला चेंडूला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. थोडंसं फंबल जरूर पाहिलं गेलं पण एक धाव या ठिकाणी घेण्यात आली. नसीमने स्ट्राईक रोटेट केले. नसीमला माहिती योगेशच्या बॅटमधून मोठे फटके येऊ शकतात आणि त्याने सिंगल रोटेट केली आहे. धावसंख्या स्कोर कार्ड 22 या आकड्यावरती. शेवटचा षटक आहे. अजूनही 5 चेंडू किमान 5 चेंडूमध्ये 2 मोठे फटके आले तर संघाची धावसंख्या समाधान जरूर आपण पाहू शकतो.
वाईट चेंडू. धावसंख्या 23 या आकड्यावरती. 4 षटक एक चेंडूच्या समाप्तीमध्ये 25 चेंडू समाप्त झालेत. आज धावसंख्या आपण पाहतो जाऊन पोहोचली ती 23. अर्घ्या त्याने ग्लास केलं चेंडूला. एक धाव या ठिकाणी आपण पाहतोय. एका धावेने स्कोर काढा जाऊन पोहोचले ते 24 या आकड्यावरती. डॉट चेंडू आपण पाहतो या ठिकाणी. निर्धाव चेंडू पाहिला गेला. चौथा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. चांगला चेंडू निर्धाव चेंडू पाहिला जातोय. इथे माघारी परतावं लागेल सिमला. विकेटचं पतन आत्ता परत आपण या ठिकाणी पाहतोय. पहिला सिंगल, त्यानंतर आपण पाहतो वाईट चेंडू आला. त्यानंतर सिंगल, लगातार 2 चेंडू निर्धाव आपण या ठिकाणी पाहिले गेले. कपिलला आपण पाहतो मैदानावरती. डॉट चेंडू आपण पाहतो. कपिल अंडरम किंग आहे. बॉस क्रिकेट चांगला खेळतो. इथे चांगला चेंडू आपण पाहतो. इथे फलंदाज होतो धावबाद. 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. 5 षटकामध्ये धावसंख्या स्कोर कार्ड 24 या आकड्यावरती. 25 धावांची गरज असली विजयासाठी. मितांश 11 नौजवान पाषाण संघाला या 25 धावा बनवायच्या 30 चेंडूमध्ये. यानंतरचा सामना आपण पाहतोय. सेकंड राऊंडला आपण सुरुवात करा. टॉक्स बॉक्स आपण जॉईंट होतील योगेश जोले. विनंती असेल आपण टॉक्स बॉक्समध्ये जॉईंट व्हायचे. जय भवानी आरवन विपक्ष मार्केवाडी या 2 संघांनी आपण पाहतोय टॉससाठी या ठिकाणी यायचे.
टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. जय भवानी अर्बन टीमचे कर्णधार देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. टॉससाठी आपण इन्व्हाइट करूया या स्पर्धेचे मुख्य आयोजक ज्यांनी मोहम्मद भाई यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. मोहम्मद भाई या आपल्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करू. सेकंड राऊंडला इथून सुरुवात होईल. एकीकडे तुम्ही पाहू शकता जय भवानी अर्बन आणि त्यांच्या विरोधामध्ये मार्केबाडी ब. पुनश्च एकदा याच मैदानावरती हा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळेल. मंदार आणि व्यासपीठावरती आहे मंदार, लगेच यायचे मंदार. कारण की याच मैदानावरती क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये मार्केबाडी ब टीमनं जय भवानी अर्बन टीमला परास्त केलंय. आता त्याचा टॉस जिंकलाय जय भवानी अर्बन टीमनं. डिसिजन लगेच आमच्यापर्यंत पोहोचवा. तू ओके ओके. मार्केबाडी बन टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलाय ते जय भवानी अर्बन टीमला. जशी ही मॅच संपेल जय भवानी अर्बन टीम आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. अण्णा शमीम कुरेशी आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती 25 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करताना पाषाणी संघाचे कर्णधार पाठवलेली जोडी पाहतोय. ओरपी चेंडू पहिला चेंडू हलक्या त्याने ग्लास केलाय. खराब क्षेत्ररक्षण करंचं या ठिकाणी पाहतो. चेंडू जमिनीला गुदगुल्या करत निघालाय. सीमारेषे पलीकडे पहिल्या चेंडूवरती आलाय पहिला चौकार. चांगला फटका पाहतोय. चौकारानंतर आपण विकेट पाहायला गेला. विनायक विटकर त्या ठिकाणी पोहोचले. 2 धावा या दरम्यान पाहतो. वैभवच्या साथीला आपण पाहतो आता मैदानात नवीन फलंदाज चिरागला पाहतोय. चांगला खेळाडू आहे चिराग, युवा सितारा आहे. मितांश इलेव्हन नवजवान पाषाणी संघाचा हा खेळाडू आपण पाहतोय. गोलंदाज तयार. हलक्या हाताने कट केला. चेंडूला शॉर्ट टर्मिनला क्षेत्ररक्षक जरूर होता, तोही फासला गेला. चेंडू लॉंग शॉट प्रिझन मध्ये थर्डमॅन दोन मध्ये जाऊन पोहोचला. सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी येतोय हा बेहतरीन फटका, चौकार. धावसंख्या स्कोर कार्ड 10 या आकड्यावरती. अजूनही 15 धावांची गरज आहे. जी मॅच पाहायला कबीरजी आत्तारी थांबले होते आणि जेव्हा कबीरजी आत्तारी आज इथे आले सांगितलं मला मोहाचीवाडी विनायकजी बिडकर यांच्या मॅच पाहायची आहे आणि ते कबीर आत्तारी अजूनही या ठिकाणी आहेत. पुन्हा एकदा कट केला चेंडूला. पॉईंटमधून गल्लीमधून चेंडू काढला गेलाय. चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. बॅक टू बॅक चौकार आपण चिरागच्या बॅटमधून पाहतोय.
इथे चांगला फटका आपण पाहतो, बॅक टू बॅक फटके चांगले या ठिकाणी घेतले जातात. इथे दुसरी धाव पूर्ण केली जाते. 2 धावेने स्कोर कार्ड आपण पाहतोय. 25 धावांचा पट्टा करत असताना धावसंख्या 16 या आकड्यावरती. नऊ धावांची अजूनही गरज आहे. करण वाघमारे आपण पाहतोय पॉवर प्लेचं दुसरा षटक घेऊन मैदानावरती सज्ज झालाय. पहिल्या षटकामध्ये पाहतो थोडा महागडा सापडला गेला. चला थोडं फास्ट घ्या. इथे चांगला फटका, पॅडल केला चेंडूला, पाठवला ती बॅकवर्ड स्क्वेअर इधर मध्ये. चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. 4 धावेसाठी आलाय. बेहतरीन वैभवच्या बॅटमधून चौकार. थँक्यू मास्टर, धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर. मौलाना मुफ्ती साहेब या ठिकाणी उपस्थित, त्यांना विनंती करतो व्यासपीठावरती यायचे. अब्दुल्ला मौलाना यांनाही विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. चार धावांची गरज आहे. पुढचा चेंडू, इथे चांगला फटका, डिफेक्सचा कव्हर इधर मधून क्रॅकिंग शॉट. चेंडू गेला सीमारेषे पलीकडे. विजयाचा चौकार लगावत असताना वैभव आराट धावसंख्या नेऊन ठेवली आपण पाहतोय विजयाच्या दिशेने. 4 धावा, संघ या ठिकाणी विजयी झालाय. विकेट प्राप्त केलेत. तो ऋतिक ठरला या मॅचचा हिरो. या ऋतिक आणि मायक्रोफोन वरती चेंज करूया. कॉम्बॉक्स